हाय, मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आहे व्हाईट टोन फेस क्रीम किंवा थंबनेल बघून समजलं असेल की आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे म्हणून। आणि काय असतं ना, व्हाईट टोन फेस क्रीम भरपूर व्हायरल फेस क्रीम आहे। ही क्रीम कशी यूज करायची, इफेक्ट काय, ही एक ट्रीटमेंट बेस्ड क्रीम आहे की नाही, याच्याने काय फायदे होते किंवा काय नुकसान होते, सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। परंतु व्हिडिओ सुरुवात करण्याआधी नेहमीसारखी एक रिक्वेस्ट आहे, जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर प्लीज प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आहे व्हाईट टोन फेस क्रीम। आता व्हाईट टोन फेस क्रीम ही फेस क्रीम कशासाठी यूज केली जाते? ही एक फेअरनेस क्रीम आहे। म्हणजे आपण डेली बेसिकवर किंवा डेली आपली स्किन मॉइश्चराईज हवी असते किंवा आपल्या स्किनला एक काहीतरी प्रोटेक्शन हवं असते किंवा स्किन व्हाईटनिंग क्रीम हवी असते आपल्याला। आपण एक हाऊसवाईफ आहो किंवा घरी राहत असतो, त्यासाठी आपण एखादी क्रीम हवी असते किंवा आपण एखादी क्रीम परचेस करत ती आपल्याला सूट करत नाही, काय असते हे सगळं एक म्हणजे वेगवेगळ्या आपल्या स्किनच्या प्रॉब्लेमनुसार असते। त्यासाठी ही आहे स्किन व्हाईटनिंग क्रीम, व्हाईट टोन स्किन व्हाईटनिंग क्रीम। भरपूर व्हायरल प्रोडक्ट आहे, काही सांगायची गरज नाही आहे, कारण कुठेही अवेलेबल मिळते। ऑनलाईन घ्यायची आहे ऑनलाईन अवेलेबल मिळेल, ऑफलाईन घ्यायची आहे ऑफलाईन अवेलेबल मिळेल, कारण ही व्हायरल प्रोडक्ट आहे। कुठेही जा, ऑनलाईन तुम्हाला ऑफलाईन कुठेही अवेलेबल मिळेल। आता ही क्रीम करते काय, म्हणजे आता आपण करते काय, कुणालाही असते की या क्रीमचा काय फायदा आहे, आपण पैसे इन्व्हेस्ट करत आहोत आणि ते क्रीम जर घेत आहोत तर ते ट्रीटमेंट बेस्ड क्रीम आहे का? जर आपल्या फेसवर ॲक्ने पिंपल्स आहे किंवा मेलाझमा आहे, त्यासाठी ही क्रीम यूज करू शकतो का, असे प्रश्न असतात। आणि तेही ठीक आहे, पण ही एक ट्रीटमेंट बेस्ड क्रीम नाही। म्हणजे हे एक ट्रीटमेंट बेस्ड क्रीम नाही, किंवा मेलाझमा असो किंवा ॲक्ने पिंपल्स असो, भरपूरसे दागधब्बे असो किंवा असं काही असेल की आपल्याला स्किन व्हाईटनिंग म्हणजे स्किन एक ग्लोईंग क्रीम आहे किंवा स्किन व्हाईटनिंग क्रीम आहे, पण एक टोनमधून दुसऱ्या टोनमध्ये जायचं आहे ती एक क्रीम आहे का? अशा प्रकारची ही क्रीम नाही। ही एक स्किन व्हाईटनिंग क्रीम आहे, डेली बेसिकवर स्किन व्हाईटनिंग क्रीम आहे। म्हणजे आपण डेली केअरमध्ये सुरुवात करू शकतो। आपल्याला डेली बेसिकवर आपण घरी असतो तर आपल्याला एक रोज क्रीम हवी असते, कोणती क्रीम यूज करायची, आणि आपला फेसवर एक ग्लो हवा असतो, आपण फ्रेश होतो किंवा आंघोळ करतो किंवा काही डेली बेसिकवर रोज आपण घरी असतो, तर आपल्याला एक आपल्या स्किनवर ना एक ग्लो हवा असतो, त्यासाठी ही क्रीम आहे। म्हणजे आपल्या स्किनवर आपली स्किन ग्लोईंग दिसण्यासाठी ही क्रीम आपण यूज करू शकतो। जास्त पैशाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये नाही आहे। आपल्याला छोटं पॅकेट मोठं पॅकेट म्हणजे दोन्ही याच्यात अवेलेबल मिळते आणि जास्त इन्व्हेस्टमेंट नाही आहे। ऑफलाईनसुद्धा बघू शकतो, ऑनलाईनसुद्धा बघू शकता। आणि जेव्हाही घ्यायची आहे ना, स्किन व्हाईटनिंग म्हणून घेऊ शकता। या सन प्रोटेक्शन आहे, पण आता ते किती सन प्रोटेक्शन देते ते मेन्शन केलं गेलं नाही, म्हणजे यात किती % सन प्रोटेक्शन आहे ते मेन्शन केलं गेलेलं नाही। आपली स्किन ऑइल फ्री ठेवेल, म्हणजे कुणाकुणाच्या स्किनवर ऑइल सोडत असते, त्यासाठी आपण भरपूरसे प्रोडक्ट ट्राय करत असतो। तर जर प्रोडक्ट आपण स्किन व्हाईटनिंगसाठी यूज करत असलं तर आपल्या फेसवर ना आपला फेस ऑइली दिसणार नाही, ऑइल कंट्रोल करेल, आपली स्किन मॉइश्चराईज ठेवेल, सन प्रोटेक्शन ठेवेल, म्हणजे सन प्रोटेक्शन ठेवेल, पण आता कितपर्यंत ठेवेल हे यात मेन्शन केलं गेलेलं नाही। आणि त्यानंतर आपली स्किन व्हाईटनिंगसाठी म्हणजे डेली केअरसाठी अशासाठी आपण ही क्रीम आपण यूज करू शकतो। छान क्रीम आहे, यूज केल्यानंतरच त्याचे फायदे समजतील। म्हणजे कोणतीही ट्रीटमेंट बेस्ड क्रीम नाही, फक्त एक क्रीम आहे स्किन व्हाईटनिंग किंवा मॉइश्चरायझिंग किंवा अजून आपण एक ग्लोईंग क्रीम आहे। म्हणजे डेली बेसिकवर आपण क्रीम घरी असतो, आपण डेली बेसिकवर आपल्याला क्रीम हवी असते, सर्वांनाच एक डेली बेसिक क्रीम हवी असते। घरी असताना आपण काहीतरी यूज करत असतो किंवा आपली स्किन ड्राय होते, ड्राय झाल्यानंतर आपण मॉइश्चराईज करत असतो आणि स्किन व्हाईटनिंगसाठी एखादी क्रीम हवी असते आपल्याला, त्यासाठी तुम्ही आरामात ही क्रीम ट्राय करू शकता। आपली स्किन सॉफ्ट, क्लीन, इवन टोन स्किन राहणार आणि खरंच आपल्या स्किनवर एक ग्लो येईल आणि तशी तर ती क्रीम छान आहे।
तुम्ही भरपूर इकडे तिकडे रिव्ह्यूसुद्धा चेक केले असेल आणि यूजसुद्धा करून. फक्त एक आहे की हे ट्रीटमेंट बेस्ड क्रीम नाही, आपल्या फेसवरचे कोणते दागधब्बे कमी होणार नाही किंवा आपल्या फेसवरचे ॲक्ने पिंपल्सचे दाग कमी होणार नाही किंवा मेलाझ्मा आहे किंवा ॲक्ने आहे किंवा आपली स्किन काळवटलेली आहे किंवा सनटॅन झालेलं आहे, अशा प्रकारची कोणतीही ट्रीटमेंट बेस्ड क्रीम नाही. नाहीतर म्हणाल की रिव्ह्यू शेअर केलेला आहे, स्किन व्हाईटनिंग क्रीम आहे, मला तर काहीच इफेक्ट झालेला नाही, अशातली ही क्रीम नाहीच नाही. म्हणजे एक ट्रीटमेंट बेस्ड क्रीम नाही, ही एक साधी स्किन व्हाईटनिंग क्रीम आहे. छान क्रीम आहे. आता यूज कशी करायची, डे किंवा नाईट, गर्ल्स किंवा बॉय, यात काही दिलं नाही की तुम्ही गर्ल्स यूज करू शकता किंवा बॉईज यूज करू शकता, तुम्ही दोन्ही यूज करू शकता. 18 नंतर कोणी यूज करू शकता. डेली केअर, डेली बेसिकवर सकाळ संध्याकाळ, डे नाईट कधी यूज करा, जेव्हा कधी आपण फ्रेश होतो किंवा फ्रेशन अप झाल्यानंतर, म्हणजे फ्रेश झाल्यानंतर आपल्याला एखादी क्रीम हवी असते, स्किन व्हाईटनिंग सिरम वगैरे यूज केल्यानंतर आपण क्रीम घरगुती असतो, तर आपल्याला डेली बेसिकवर आपण मेकअप करू शकत नाही किंवा फाउंडेशन असं म्हणजे कोणते यूज करू शकत नाही. घरगुती हाऊसवाईफ तर यातलं काहीच यूज करू शकत नाही किंवा आपल्या स्किनवर ग्लो येण्यासाठी म्हणजे असं तसं यूज करत नाही आपण होममेड रेमेडीज किंवा अशा प्रकारची ही क्रीम आहे. सकाळी आपल्याला जेव्हा कधी आपण फ्रेश होतो, आपल्याला स्किन ड्राय करायची आहे, जर आपण सिरम यूज करत असेल, टोनर यूज करत असेल तर करू शकतो. आणि स्किन ड्राय झाल्यानंतर ते ॲब्झॉर्ब झाल्यानंतर आपल्याला हे स्किन व्हाईटनिंग क्रीम यूज करायची आहे. थोड्याशा अमाऊंटमध्ये घ्यायची आहे, जास्त अमाऊंट नको, थोड्याशा अमाऊंटमध्ये आपल्याला ही क्रीम घ्यायची आहे, आपल्या फेसवरती लावून घ्यायची आहे आणि ॲब्झॉर्ब करून घ्यायची आहे. इन्स्टंट आपली स्किन व्हाईटनिंग दिसेल, म्हणजे व्हाईटनिंग इफेक्ट येतो. ज्या प्रकारे आपण व्हाईट टोन पावडर लावल्यानंतर आपल्या स्किनवरचे छोटे मोठे असे धागधब्बे लपल्या जाते, म्हणजे आपण एक मेकअप करतो तर कसं फाउंडेशन वगैरे यूज केल्यानंतर थोडं आपला स्किन व्हाईट येतो, त्या प्रकारचे आपल्याला इन्स्टंट व्हाईटनिंग इफेक्टिंग, आपल्या स्किनवर एक ग्लोईंग इफेक्टिंग, अशा प्रकारची ही एक क्रीम आहे. छान क्रीम आहे, यूज करून बघा. जास्त काही इकडे तिकडे इन्व्हेस्टमेंट नाही आहे, इकडे तिकडे ऑनलाईन ऑफलाईनच्या चक्करमध्ये पडायचं नाही आहे. कुठेही तुम्ही घ्याल तरी तुम्हाला आरामात अवेलेबल मिळेल. साईड इफेक्ट माझ्या मते तर साईड इफेक्ट काही नाही आहे. आता सर्वांची स्किन टोन वेगवेगळी आहे, तसं तर हे ऑल स्किन टाईपसाठी म्हटलं गेलेलं आहे. ही जी क्रीम आहे ब्रँड ऑल स्किन टाईपसाठी सजेस्ट करत आहे, म्हणजे ऑल स्किन टाईपवाले यूज करू शकता. तरीसुद्धा माझ्या मते पॅच टेस्ट करून बघा, कारण इन्ग्रेडियंट्स बघणं आणि काय सूट होते, कुणाला एकदम स्किन व्हाईट येत असते, कुणाची स्किन ड्राय होत असते, हे आता सर्वांच्या स्किन टोनचा स्वतःचा प्रॉब्लेम असतो, त्यात मी सांगू शकत नाही. म्हणून जेव्हा कधी कोणतेही प्रोडक्ट करा, ट्रीटमेंट बेस असो किंवा कोझिक ॲसिड असो किंवा इतर प्रोडक्ट असो, कोणतेही प्रोडक्ट असो, एकदा पॅच टेस्ट करणं आपल्याला गरजेचं असते. पॅच टेस्ट करा, माझ्यामध्ये साईड इफेक्ट नाही तरीसुद्धा एकदा पॅच टेस्ट करा आणि त्यानंतरच कंटिन्यू करा. डेली बेसिकवर तुम्ही रोज यूज करू शकता. डेली बेसिकवर तुम्हाला एक छानशी क्रीम हवी असेल, त्या क्रीमनुसार ही खूप छान क्रीम आहे, आपण यूज करू शकतो. व्हाईट टोन फेस पावडरसुद्धा आहे, तोसुद्धा यावर यूज करू शकतो. आपल्या स्किनवर एक ग्लो येईल आणि छोटे मोठे दागधब्बे लपल्याक जाईल, म्हणजे क्रीम आणि त्यानंतर पावडर यूज केला तर आपलं स्किन व्हाईट दिसेल आणि एक ग्लोईंग इफेक्ट दिसेल. छान क्रीम आहे आणि भरपूर काही रिव्ह्यू शेअर केला आहे. यात काही जास्त असं म्हणजे ट्रीटमेंट बेस आहे किंवा हे आहे ते आहे इन्ग्रेडियंट्स असं काही नाही, बस एक साधी क्रीम आहे. यूज करून बघू शकता. यूज करण्याची इच्छा असेल तर जास्त इन्व्हेस्टमेंट नाही आहे, तुरंत जाऊन यूज करून बघा, छान आहे. आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला थोडाही आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब.